म्हणतात भाट कोणाला म्हणतात? दुसऱ्याच्या मनातील जाणणारा, व्यवहाराविषयी काहीही नच कळणारा, दुसऱ्यावर अवलंबून असणारा का राजस्तुती करणारा? राजस्तुती करणाऱ्याला म्हणतात भाट. त्यानंतर फितूर. फितूर कोणाला म्हणतात? शत्रूकडील बातमी कळून आणणारा का? नाही, याला तर हेर म्हणतात. शत्रूला सामील झालेल्या? तर हो, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रलय काळ. न टाळता येणारा काळ, सूर्यास्ताची वेळ, ठराविक वेळी महापुर वेळ का जगाचा नाश होण्याची वेळ? तर प्रलय काळ म्हणतात जगाच्या नाश होण्याच्या वेळेला. स्वार्थपरायण. दुसऱ्याच्या फायद्याचा विचार करणारा, स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, दुसऱ्याच्या भावनांचा विचार करणारा का स्वतःच्या हिताचा त्याग करणारा? तर स्वार्थपरायण म्हणजेच काय? स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पाणंद. समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील लहान वाट. तर पहा, हे अगदी बरोबर आहे. यालाच म्हणतात पाणंद किंवा पाणंदी. म्हाताऱ्या जनावरांना पाळण्याचे ठिकाण नाही, हे येणार नाही बाकीचं. त्यानंतर लोकोत्तर. लोकांना आवडणारा, एकाच काळातील व्यक्ती, सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन का लोकांना न आवडणारी व्यक्ती? तर पहा, लोकोत्तर काय? सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन. तर हे आहे योग्य. त्यानंतर काय येणार आहे? तर शाश्वत. जे साध्य होणार नाही ते कायम टिकणारे, अल्पकाळ टिकणारे का जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे? तर शाश्वत म्हणजे कायम टिकणारे, शाश्वत म्हणतो आपण त्याला. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखायचं आपल्याला. कधीही मरण नसणारे अमर, बरोबर आहे. ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा अजिंक्य, बरोबर आहे. उदयाला येत असलेलं उपकृत, तर पहा हे चुकीचं आहे. उदयोन्मुख म्हणतात त्याला. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा कनवाळू, अगदी बरोबर आहे. ज्याच्यावर उपकार झाले आहेत त्याला म्हणतात उपकृत, हे अगदी ते चुकीचं दिलेलं आहे, म्हणून याला स्कूल करायचं आहे. नाणी पाडण्याचा कारखाना टाकसाळ, बरोबर आहे. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा, किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट, बरोबर आहे. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा, हे चुकीचं आहे. देवापुढे सतत तेवत असणाऱ्या दिवाला आपण म्हणतो नंदादीप, म्हणून या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे.